नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील अनेक शिधापत्रिका धारकांना अद्यापसुद्धा आपली KYC पूर्ण केल्यामुळे व न केल्यामुळे वारंवार त्यांना मुदतवाढ देऊन सुद्धा त्यांनी KYC केले नसल्यामुळे त्यांचं धान्य बंद होण्याची शक्यता आहे. 30 जूनची अंतिम तारीख मुदत उलटून गेल्यानंतरही आता ही आकडेवारी समोर आली आहे, ज्यामुळे केवळ 75.76% काम हे पूर्ण झालेलं आहे. बाकीचे KYC केली नाही व धान्य आता बंद होण्याची शक्यता. आता KYC पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यात अनुग्रहाने ठाणे शहर, कोल्हापूर की जिल्हा नंबर लागला आहे. की शासनाने जी मुदत दिली होती तर ती 30 जून 2025 पर्यंत होती. त्यामुळे आता लाभार्थ्यांची eKYC झालेले नाही आहे. त्यामुळे अजून आता eKYC आपल्याला पूर्ण करता येणार नाही. जी माहिती आपण स्थानिक स्तरावर आपले अधिकारी आहेत किंवा रेशन धान्य दुकानदार आहे त्यांच्याकडून आपण ती गोळा करतोय. आता गोळा करत असताना परत मी सांगितलेली माहिती आहे की 3-4 कॅटेगरीज आहे, की ज्यामध्ये हे मय्यत असतील किंवा त्यांच्यानंतर कायमस्वरूपी स्थलांतरित असतील, त्यांचे ठसे जुळलेले नाही, असे साधारणपणे 3 प्रकारच्या मध्ये आपण ही माहिती तालुका स्तरावरती आपण ही गोळा करायचं काम करणार आहोत. की थोड्या तांत्रिक अडचणी असतात. शारीरिक कष्टाने काम केलेले लोक आहे, उदाहरणार्थ पेंटिंग काम, सुतारकाम, गवंडी काम, वयोवृद्ध लोक असतात, यांच्यासाठी eKYC मध्ये थोडं अडचण येत आहे. ज्यामुळे सुद्धा आम्ही शासनाला विनंती केलेली आहे की यामुळे काहीतरी चांगल्या पद्धतीने एखाद्या मुदतवाढ द्यायला हवी व ज्यांची की पुढील मुदतवाढ आल्यानंतर सुद्धा ज्यांची KYC बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर ही KYC करून घ्या. सध्या तरी तारीख वाढवून दिलेली नाही आहे. तारीख वाढ जशी अपडेट येणार तशी अपडेट माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळणारच.